तर सगळ्यांना कशा आहात सगळे? मस्तपैकी अंधार पडायला लागला आहे आता. 6:30 वाजले ते इथं. माझं आत्ताच काम झालं. आमचं तिकडे चाललं होतं जरा दगडीही व्हायचं, विटा व्हायचं. आणि आभाळ आलंय आज पण जरा बऱ्यापैकी असं. आता घरातलं बघायचं, बाहेरचं झालं आता काम. इकडं चिऊ आणि अनुष्का अभ्यास करत होत्या. आता चिऊ बसली पप्पांचा फोन घेऊन. अभ्यास नाही तुला होय ग? काय समोर केला माझ्या? खरं केला का? ती फोन पप्पांचा खाली ठेव. एकदा अनुष्काचा चाललाय अभ्यास. अनु काय करायचं आज जेवाय आपल्याला? सांग की काय करू आता? मला तर लय कंटाळा आलाय बघ. पप्पाने दगडी वाहून घेतली, इटा वाहून घेतल्या, पाया उकारलेला मुरुम टाकून घेतला. आज काय सकाळचं काम आवरलं, लय लवकर आवरलं. मिस्त्री यायचं होतं म्हणून वसवस सकाळचं काम आवरलं. 10:30 वाजता फोन केला, मिस्त्री येईनाच. मिस्त्रींना फोन केला. मिस्त्रींच्या मुलीचं काहीतरी शाळेचं काम होतं, ते पुण्याला गेले. मग झालं. मग परत मी झाडांचं ती औषधी मारून ही झालेलं, थोडं पाणी वगैरे सोडलं आणि कुरिअर पॅकिंग केलं. कुरिअर टाकून आलं आणि आल्याबरोबर मग हितल्या कामाला झोपलो घरच्या. त्याच्यामुळे व्हिडिओ काय काढलाच नाही आज. लय धावपळ आणि घाई झाली सगळी, आहे ना अनुष्का? चला तर आता काहीतरी स्वयंपाक करूया मस्तपैकी. वांग्याची भाजी करू अशी. मटकीची डाळ सकाळी मटकी केली. आता अजून मटकी आहे बरं का, पण कोंबेला ठेवायची बांधून. आणि वांगी आहेत मस्तपैकी आणलेली, तर वांग्याची भाजी करा म्हणते. वांगे आणले तर इथं वांग्याचीच भाजी करते छान. आपल्या ह्या लोणच्याच्या भरण्या आता मस्तपैकी तेल वगैरे ओतून ठेवलेले. असं हे 1/2 किलोची भरणी आहे. अशी 1/2 किलोची भरणी आहे. आपल्याला ऑर्डर आहे 150 किलोची, पण आता सध्या आंब्याचं जरा हे या बनवायचं आहे. पण अजून एक 8 ते 10 दिवसांनी आपल्याला ते 150 किलो आंब्याचं 150 किलो लोणचं आपल्याला पॅकिंग करून द्यायचं आहे. आता ते हिथलं झालं का नाही बांधकामाचं, जरा पत्रा लेवल आलं ना, मग ते आंबे मागवून फोडायला चालू करायचे. पाऊस अजून पण आभाळ येते, पाऊस येते, पाऊस काय बंद नाही आहे. त्याच्यामुळं जरा भीती वाटते या. आपल्याला आंबं जर फोडायचं म्हणलं तर ऊन पाहिजे जरा चांगलं, थोडंसं असं दमट वातावरण नको. त्याच्यासाठी जरा थांबलो आहे आम्ही. नाही तर आंबे मागवले असते. मग आंबे मिळतात आपल्याला ज्यावेळी पाहिजे त्यावेळी. तसं सेटिंग आहे आपल्याकडे. चला आता बनवते स्वयंपाक. त्यांचं तिकडं काम अजून चाललेलं आहे, त्यांच्याकडे जाऊ काय, पण अंधार आहे तिकडं. काम केलं तर होतंय, नाही तर तसंच राहून जातंय. आभाळ चांगलं चाललंय हो का, काळं जर बघा सगळीकडून आलंय. तिकडून इकडं चाललंय त्यांचं. काय चाललंय त्यांचं? चाललंय उद्याचं कसं करायचं, काय करायचं. खिडक्याचं माप टाकतोय. मिस्त्री आल्याच्या मोर माप टाकायचं म्हणलं नाही होणार, तर खिडकी लेवल आणखी 200 ईट लागते. इथून खाली 300 ईट गेली म्हणजे 500 ईट. 500 ईट गेली तर राहते 200 ईट. 700 आणली आपण. 700 आणली तर इथून वर आणखी किती थर येते? एका थराला 50 ईट लागते, बरोबर का? त्यांचं चाललंय इस्टिमेट काढायचं सगळं. 24 तर इथून मोहर 3 थर दिलं तर एवढं वर येते. म्हणजे आपण ज्या पार्टिशन टाकणार आहे का नाही डबल मजलीला, ठीक आहे, ओके. ईट भागते. संडास बाथरूमला ईट कमी पडते. संडास बाथरूमला नाही म्हणलं तर 150-200 ईट कमी पडते. 200 ईट म्हणलं तर साधून 12,000 14,000 ईट कमी पडते. आणूया की मग ते आपण. चला आता राहू दे, सकाळ बघा काय येते. टेन्शन आलं पण काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. चालू कामात जर एखादी गोष्ट कमी पडली, सिमेंट कमी पडलं, कच कमी पडली तर टेन्शन येतं. म्हणून म्हणलं आधी मोपाव, मग मोरचं प्लॅनिंग करावं. खर्चायचं पैसे इकडं तिकडं कम राहायचं असं व्हायला नको असं वाटतं मला. ठीक असू द्या, चाललंय नियोजन कासवाच्या गतीनं.
हळूहळू हळूहळू पाऊल टाकायचं. चला बघूया कसं होतंय ते शेवट व्हिडिओ. उजेडात जाऊ. दिसतंय की. हा आता काय विषय काय होता की खरं सांगायचं दादा एवढं हो विचार असा जागा 40 जागा स्ट्रक्चर कालांतराने आपला बिझनेस जागा गुंतवायची आणखी वाढवायची. आता काही गोष्टी म्हणजे वर 25 बाय वापरायला थोडे पैसे जातात मोडू म्हणलं पण करताना पण नाही झालं. फूट हाईट वर सगळा खालचा गा डाग मुलं काय होतं सगळ्या मोठं करू चांगलं करू. जागा कमी पडली तर पुन्हा हाई पत्रावर वर घेणं मजला वाढ जाईल मोठं जाणार नाही आपण त्याच्यात काय करता म्हणलं आता ऑर्डर येतात आता लोणचं नाही तरी ऑर्डर येतात 150 किलो 200 किलो 1000 किलो लोणचं करायचं म्हणलं तर जागा लागणार किलोची ऑर्डर आली आणि 1000 म्हणजे One 1150 किलोची ऑर्डर आहे. तुम्ही विचार करा 1000 भरणी आणायची एक 1500 भरणी एक 1200 भरणी आणायची 1200 बॉक्स आणायचं त्याचं पॅकिंग चिकट टेप आणायची काय आणायचं सगळं मटेरियल ठेवायचं म्हणल्यावर जागा पुरणार आहे का नाही पार्टिशन पाहिजे बारकं पडते. त्याच्यामुळे मी विचार काय केला वरती हलक्या वस्तू बसतील आणि खाली मोठ्या वस्तू बसतील. चालेल. छान नियोजन आहे तुमचं. हो दे एकदाच होईल. माझं कुठं काय तुम्ही म्हणलं तसं तुम्ही नाच म्हणलं की मी तुमच्या मागे नाचायचं. माझं कुठं काय आहे कारण तुमचं डोकं चालतं तुम्हाला पुढचं दिसतं त्याच्यामुळे तुमच्या होला हो म्हणणं मला गरजेचं आहे. आता गरज बघा की काय वाईट झालं का झालंच की चांगलं काय झालं कुठं काय वाटतं किती छान वाटते मला आनंद वाटतो आणि फील येतं चांगलं. कोणतीच गोष्ट अशी खेळतात काय लोक नाव असू दे एवढं काही विचार नाही. लोक नावच ठेवाय असतात महिलात राहिलं तरी काय एवढा खर्च केलाय आणि विचार माझं असू दे करतो थोडं मोठं होऊ दे. चला असं आहे बायको नंतर डाक करू पुन्हा. हा अनुष्का होय अनु केलेल 17 तारखेला घेतलं ना 1 महिन्यातलं ना